आणि स्क्रीनवर आपण पाहू शकतो चंद्र एकदम जवळ आलं, खूपच जवळ आलेला आहे आपल्या स्क्रीनमध्ये. सलामीचे फलंदाज मैदानात पाठवायचे. तसंच साईनाथ क्षेत्ररक्षणाचा ताबा घ्यायचा आहे. सागर या सामन्याचे पंच सागर तेगडे आणि विघ्नेश पाटील. सागर तेगडे लवकरच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. साईनाथ आपला 12वा प्रतिनिधी मंचावर पाठवायचा आहे. हा मंदार 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 नाही रे, मंदार नाही नाव मंदारच ना. बसव त्याला. साईनाथ आपला 12वा प्रतिनिधी पाठवायचा आहे. भारत पण जागा बिगा काय नाही घरी जावा. रिअल संघाची सलामीची दोन्ही फलंदाज स्ट्राईकला असतील ते यश, नॉन स्ट्राईकला असेल तो राजवीर, तर सलामीचा षटक हातात आहे तो गोलंदाज मंदार. स्टेज पे आ जा, स्टेज है ना. दोघे भाऊ बॅटिंगला, छोटा आणि मोठा. पहिला चेंडू मंदार आणि धावचीची संधी होती, परंतु संधी हुकतोय. दोन बंधू स्ट्राईक्स वर आपण पाहू शकतो रिअल वन संघाकडनं. एका साईडला असणार यश, दुसऱ्या साईडला राजवीर. जसं भारतीय संघासाठी इरफान पठाण युसुफ पठाण अशी जोडी होती, तशी रिअल वन संघासाठी पाहतोय एका साईडला यश, दुसऱ्या साईडला राजवीर. जर षटकार मारला तर सोमेश यांच्याकडनं 100 रुपयाचं पारितोषिक असणार आहे राजवीर यांच्यासाठी. त्या दरम्यान मंदार दुसरा चेंडू घेऊन राजवीरच्या दिशेने. चांगला चेंडू होता, मारण्याचा प्रयत्न केला होता, परंतु चेंडू आणि फळीचा काही संपर्क झाला आणि टप्पा पडून बाहेर निघाला. पंच सागर यांनी वाईट घोषित केला. मात्र फलंदाज होतोय बाद. काय झालं? काय केलं?
नाही केलाय नाही काउंट नाही केलाय ते त्याला चेक झालं सगळं म्हणजे फलंदाज कुठेही जाऊ शकतो त्याच्या मर्जीने असं नाही चालत. तुम्ही क्रिकेट खेळता तुम्हाला माहिती आहे क्रिकेट खेळलं जातं हर्षल. तुमच्या डोक्यात क्रिकेट जायचं नाही आहे. क्रिकेट जर तुम्ही खेळता तुम्हाला माहिती आहे रूल सांगितलेली आहे. आणि तो डायरेक्ट कसा बोलतो की पियाला काय चालू आहे तो बोलतोय पाटील पियाला आहे जाऊन चेक कर त्याला मग म्हणून मी त्याला बोलला एवढा काय डोक्यात क्रिकेट चालतोय नाही ना तुझं नाही तुझं चालू आहे रे तू कशाला येतोय वाईडवर गेला ना नाव काय शुभम आता मात्र खेळपट्टीवर येतो तो शुभम. पुन्हा एक अवांतर चेंडू. दोन धावा आणि एक गडी बाद. 3 धावा माफ करा. पुन्हा एकदा एक अवांतर चेंडू पाहायला मिळतोय तो गोलंदाज मंदार याच्याकडनं. पुन्हा एकदा एक अवांतर चेंडू पाहायला मिळतोय. धावसंख्येत 1 निवर होत. धावसंख्या होते ती 5. सर्वेश ऑर्डर आले दुसरा चेंडू घेऊन फुल टच चेंडू आणि त्या चेंडूला पाठवलाय सीमा रेषा पार. प्रेक्षकांच्या भेटीला पाहायला मिळतोय षटकार. धावसंख्येत 6 निवर आणि कॅमेरामॅनच्या दिशेने हा फटका मारला पाहू शकतात तुम्ही. आणि तेवढंच चांगलं कॅमेरामॅनचं दृश्य सुद्धा आपण पाहू शकतात. चेंडू पुन्हा एकदा आता एक अवांतर चेंडू हातात. धावसंख्येत मात्र 1 निवर. धावसंख्या होते ती 12 धावा. तिसरा चेंडू पुन्हा एकदा पंचांनी हा वाईड घोषित केलाय. धावसंख्या पुढे सरसावते 13 या धावसंख्येवर. पुन्हा एक अवांतर धाव. पुन्हा एकदा एक अवांतर धाव. आता मात्र सूर्य कसा फटका. चेंडू जातोय 1 बाउन्स. सीमारेषा पार. चौकार पाहायला मिळतोय. चांगलीच फटकेबाजी तिकडे शिवम याच्याकडनं पाहायला मिळते. 2 चेंडूचा फेस केल्याने 2 चेंडूमध्ये 10 धावा. एक षटकार आणि एक चौकाराचा खेळतोय. धावसंख्येला ती 19 धावा. खूपच महागडे षटक ठरत आहे ते साईनाथ संघासाठी. दे ना बाबा
मागे जाऊन खा ना आरामात. अरे तुला तर चूक झाली तर. आता मात्र पुन्हा एक अवांतर चेंडू. धावसंख्येत एकने भरत आहे. धावसंख्या होत आहे ती 20 धावा. कशाला एवढा कष्ट करतो बस रे. पुन्हा एक अवांतर धाव. धावसंख्येत भरभर होत आहे. धावसंख्या होते ती 21 धावा. पुन्हा एक अवांतर धाव. धावसंख्या होतात ते 22 धावा. 3 चेंडू झालेले आहेत आणि धावसंख्या दिली 22. त्या 22 धावांमध्ये एक षटकार आणि एक चौकार. 10 अवांतर धावा हाताळल्या गेल्यात. त्या वाईट गोलंदाजी केली आहे ती मंदार यांनी. खूपच महागड असं षटक. नवीन गोलंदाज चौथा चेंडू. हा सुद्धा खूपच बाहेर. पंच सागर यांनी हा नो घोषित केला. एक धाव. धावसंख्या जाते 23 या धावसंख्येवर. आता मात्र फेटचा चेंडू असणार आहे. शुभांची रेटी मात्र फ्री हिट. बॉलिंग पॉवर प्लेचं षटक आहे आणि जशी फलंदाजी करतायत प्रत्येक चेंडू फ्री हिटच मिळतोय पाहायला. पुन्हा एक अवांतर चेंडू आणि 24 धावा झालेल्या. 3 चेंडू केवळ आणि 24 धावा. फेटचा चेंडू कायम असणार आहे. सौरव सुद्धा 2 अवांतर धाव हाताळतोय. चौथा चेंडू. आता मात्र सूर्य कसा फटका. झेल बाद होत आहे परंतु फ्रीटचा चेंडू असणार आहे. फलंदाज मात्र बाद होऊ शकत नाही. पहिली धाव दुसरी धाव सुद्धा घेतली जाते. तिकडे खराब थ्रो केला होता. 2 धावा. चांगलीच रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते खेळपट्टीच्या मध्ये. यश आणि शुभमच्या मध्ये धावसंख्येत 2 ने भरत आहे. धावसंख्या होते ती 26 धावा. शेवटचे 2 चेंडू बाकी असतील. साईनाथ संघ मला वाटतं खूप वर्षानंतर प्लास्टिक क्रिकेटमध्ये आपले पुनरागमन करताना या माहीमच्या लाडका चषकामध्ये पाहायला मिळत आहे. आता मात्र आणखीन एक अवांतर चेंडू. धावसंख्येत भर होत आहे. धावसंख्या होती 27 धावा. फुर्रे कसा फटका. चेंडू जातोय सीमारेषा पार. काव कॉर्नरच्या दिशेला षटकार. अवार षटकार पाहायला मिळतोय. दुसरा षटकार या शिवमाच्या फळीतनं पाहायला मिळतोय. आतिषबाजी पूर्णपणे वर्चस्व गाजवतो या षटकामध्ये. धावा झालेल्या आहेत 33. चेंडू बाकी असेल शेवटचा आणि आता मध्ये शेवटच्या चेंडूवर एक धाव. धावचीची संधी आणि फलंदाज मात्र धावचीत होतोय. यश मात्र फलंदाज धावचीत झालाय. नवीन फलंदाज खेळपट्टीवर दाखल होतोय. तो प्रणय प्रणल. राहू दे त्याला. हा पहिला चेंडू. चांगलाच चेंडू हलक्या हाताने खेळून करतोय. एक धाव.
आता मात्र चांगलाच खेळून काढतोय. एक धावन करतात स्ट्राईकवर दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि धावची संधी डायरेक्ट हिट लागला. काहीच गरज नव्हती दुसरी धाव घेण्याची, पण तो शिवम यांनी हा दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न केला आणि दुसरा झटका बसतोय धावचीच्या स्वरूपात. सलग 2 गडी बाद झाले धावचीच्या स्वरूपात. नाव काय त्याचं? भावेश. आता मात्र खेळपट्टीवर दाखवलं जातं फलंदाज भावेश, गोलंदाज यज्ञेश, फलंदाज भावेश. दुसरा चेंडू घेऊन यज्ञेश, मर्दीचा पोरगा आहे का रे? दुसरा चेंडू वेगाने टाकलेला चेंडू, चांगला चेंडू हलक्या हाताने खेळून करतो. आता मात्र स्ट्राईक वर येत एक तडाखेबाज फलंदाज. जर विचार केला शिवम आतापर्यंत 2 षटकार आणि 1 चौकाराचा वैयक्तिक 18 धावांवर खेळतोय. पहिल्या षटकात तर खूपच महागडं षटक आलं होतं, 33 धावा उभारल्या गेल्या होत्या. आता वेगाने टाकलेला हा चेंडू लेग यष्टांच्या बाहेर. पंच सागर यांनी हा वाईट घोषित केला. 1 अवांतर धाव, धावसंख्या 33-37. काय आलं मोहित? पुढचा चेंडू आता मात्र चांगलाच टप्प्याकडून उसळी घेतली, वेगाने टाकलेला वेगवान असा चेंडू पाहायला मिळतोय. यज्ञ यांच्याकडनं एक चांगलेच गोलंदाज जर विचार केला साईनाथ संघाचा. पुन्हा एकदा चांगलीच गोलंदाजी हातात, निर्धाव असा चेंडू. आता मात्र चेंडू आणि फैलचा काही संपर्क होत नाहीये. एक वेगवान असा गोलंदाज यज्ञेश कमबॅक करून देताना आपल्या संघासाठी. पहिल्या धावात 33 धावा, पहिल्या षटकात 33 धावा उभारल्या होत्या. पुढचा चेंडू पुन्हा एकदा लेग यष्टांच्या बाहेर. पंच सागर यांनी हा वाईट घोषित केला. 1 अवांतर धाव, धावसंख्या होती ती 38. चेंडू बाकी असेल शेवटचा या दुसऱ्या षटकातील. 5 चेंडू आणि 5 धावा दिले. चांगलाच कमबॅक गोलंदाजीमध्ये. शेवटचा चेंडू घेऊन यज्ञ शिवमच्या दिशेने. पुन्हा एकदा 1 अवांतर असा चेंडू हाताळला जातोय. सागर यांनी हा वाईट घोषित केला. 39 धावा धाव फलकावर. चांगला चेंडू, निर्धाव असा चेंडू. षटकाची समाप्ती, 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होतात ती 39 धावा. पुढच्या षटक तिसऱ्या षटकातला पहिला चेंडू डावकुराचा गोलंदाज. आता मात्र चांगलाच चेंडू, निर्धावाचा चेंडू जातोय. जर पहिल्या षटकाचा विचार केला तर 33 धावा कुठल्या होत्या. त्यानंतर मात्र यज्ञेशांनी चांगलाच गोलंदाजी केली. आता मात्र हर्षद डावकुराचा गोलंदाज साईनाथ संघाचा. हा चेंडू टप्पा पडून बाहेर निघाला. पंच सागर तिकडे यांनी हा वाईट घोषित केला. धावसंख्या होते ती 40 धावा.
आता मात्र चांगलीच गोलंदाजी, निर्धाव असा चेंडू हाताळला जातोय. पुढचा चेंडू, चांगला चेंडू, पुन्हा एकदा निर्धाव असा चेंडू, चांगलीच गोलंदाजीचा मारा पाहायला मिळतोय. तो डावकुरा हाताचा गोलंदाज हर्षद याच्याकडनं. चौथा चेंडू हर्षद यांचा, आता मात्र थोडासा बाहेर निघतोय. 1 धाव, धावसंख्या होती ती 41 धावा. पुन्हा एकदा 1 धाव, धावसंख्या पुढे सरसावतोय 42 या धावांवर. पुढचा चेंडू हर्षद यांचा, फुटस डायरेक्ट पायाला आदळला आणि पंच सागर यांनी हा पायचीत घोषित केला. फलंदाज मात्र येतोय बाद, तंबूत जातोय. चौथा गडी बांधणार भाऊ, चौथा गडी बाद. या धावांवर भावेश तंबूत परतताना. आता मात्र खेळपट्टीवर दाखल होतोय हर्ष. चांगला चेंडू हलक्या हाताने खेळून काढला आणि चांगलीच रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते खेळपट्टीच्या मध्ये हर्ष आणि शुभम यांच्यामध्ये. 1 धाव, धावसंख्येत 1 निवृत्त, धावसंख्या आली ती 43 धावा. शेवटचा चेंडू, आता मात्र निर्धाव असा चेंडू, षटकाची समाप्ती, 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती 43 धावा. पुढच्या 2 षटकांमध्ये केवळ 10 धावा देत आहेत ते गोलंदाज यज्ञेश आणि हर्षद. यज्ञेश चौथ्या ओव्हरचा पहिला चेंडू सुरेख असा हाताळतो, निर्धाव असा चेंडू, चांगलीच गोलंदाजी करतोय. दुसरा चेंडू घेऊन हरच्या दिशेने, चांगला चेंडू, पंचांकडे दाद काही मागितली नाही गोलंदाजांनी. निश्चितच गोलंदाजाला माहिती होता हा चेंडू निश्चितच लेग एस्टा मिस करत होते. क्षेत्ररक्षक मात्र पंचांकडे दाद मागताना 1 धाव. तिसरा चेंडू घेऊन आता मात्र 1 अवांतर चेंडू, धावसंख्येत 1 विरुद्ध, धावसंख्या ती 45 धावा. तिसरा चेंडू, चांगला चेंडू, आता मात्र चेंडू आणि फळीचा काही संपर्क होत नाही. जर विचार केला पहिल्या षटकामध्ये चांगलीच फटकेबाजी केली होती शिवबांनी, त्यानंतर मात्र यज्ञेश आणि हर्षद पूर्णपणे बांधून ठेवतात ते दोन्ही फलंदाजांना.
ही ओव्हर होते. पुढचा चेंडू सुरेख असा चेंडू हाताळला जातोय. चांगलीच गोलंदाजी सांगितल्याप्रमाणे यज्ञेश निश्चितच जर पहिल्या षटकाचा विचार केला असता, जर पहिल्या षटकामध्ये 33 धावा आल्या नसत्या तर चांगलाच चुरस पाहायला मिळाली असती. पहिल्या षटकाच्या 33 धावांच्या समोबदल्यात 45 धावा झालेल्या आहेत रिअल वन संघाचे. आता मात्र एक अवांतर चेंडू, धावसंख्या होते ती 46 धावा. चांगलीच गोलंदाजी यज्ञेश. 4 चेंडू झाले, 2 चेंडू बाकी असतील. पाचवा चेंडू घेऊन हा मात्र चेंडू पायाला आदळला. पंचांकडे दाद मागितली, पंचांनी मात्र फेटाळून लावली. थोडा अर्थ अपील पाहायला गेलं तर गोलंदाजाकडनं पाहायला मिळतोय. निर्धावाचा चेंडू, शेवटचा चेंडू बाकी असेल चौथ्या षटकातील. धावसंख्या असतील 46 धावांवर पूर्णपणे बांधून ठेवला. आता मात्र फलंदाजाला मोठा फटका मारता येत नाहीये. हा चेंडू मात्र न घोषित केलाय पंच विघ्नेश पाटील यांनी. फ्रीडची संधी, धावसंख्येत एकने धावसंख्या होती 47 धावा. 15 चेंडूंचा फेस केलाय. शिवर यांनी वैयक्तिक 19 धावा केल्या. जर 19 धावांचा विचार केला तर 2 षटकार आणि 1 चौकारांचा समावेश आहे. त्यामध्ये पहिल्या 6 चेंडूमध्ये 18 धावा कुठल्या होत्या. त्यानंतर मात्र पुढच्या गोलंदाजीने मात्र चांगलंच नियंत्रण ठेवलंय. फ्रीडचा चेंडू वाईट चेंडू आहे आणि एक अवांतर धाव. 1+1 अशा 2 धावा. धावसंख्या 2 निवडत, धावसंख्या होती 49 धावा. शेवटचा चेंडू बाकी असेल. फ्रीडचा चेंडू कायम असणार. आता मात्र ही संधी चालवण्यात येते हर्ष यांच्यासाठी. पाहूया, जर षटकार मारला तर वीरू यांच्याकडनं 100 रुपयाचा पारितोषिक असणार आहे. हर्ष यांनी जर षटकार टळवला तर 100 रुपयाचा पारितोषिक असणार आहे. फ्रीडचा हा चेंडू शेवटचा चेंडू यज्ञेश फुलटॉस चेंडू, चेंडूला पाठवलं. चांगलाच तिकडे क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय ते हर्षद यांच्याकडनं. निश्चितच 6 धावा 5 धावा वाचवायला आपल्या संघासाठी. षटकाची समाप्ती, 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होत आहेत ती 50 धावा. 100 रुपये वाचवले ते वीरू यांचे. बॅटिंग पावलं षटक असणार आहे. प्रत्येक षटकाराला 100 रुपयाचं पारितोषिक लावलं हर्ष यांना वीरेंद्र तांडव यांच्याकडनं. बॅटिंग पावलं षटक गोलंदाज हर्षद. एक डावखुरा आहे त्याचा गोलंदाज. चांगलीच गोलंदाजी तिसऱ्या षटकात पाहायला मिळाली होती. पहिला चेंडू फुल टॉस चेंडू, भीमराचा चेंडू. फ्रीडची संधी आहे. पुन्हा एकदा संधी चालू झालाय तर संधीचं सोनं करतोय का. फ्रीडचा चेंडू घेऊन हर्षच्या दिशेने. चांगलाच चेंडू तिकडे चांगला अडवला गेला. फ्रीडचा चेंडू होता. एक धाव केवळ. धावसंख्येत एक भरत आहे. धावसंख्या जाऊन पोचते ती 52 धावा. तिकडे बॉल आहे बघ अंपायर कडे. अंपायर कडे बॉल आहे, अंपायर कडे.
दुसरा चेंडू घेऊन हर्षद तर त्याला सामोरं तोंड देईल. तो शुभम चांगलीच फलंदाजी. आता मात्र त्रिफळाची मिस आहे डेफिनेटली हिट यष्टा उद्ध्वस्त करताना आणि फलंदाज मात्र तंबूत बाद होतोय. शुभम 2 षटकाराने एका चौकारासह 19 धावांची खेळी करून बाद झाला. बसून का अजून तो बॅट्समॅनला वेळ आहे. आता मात्र त्रिफळा लगातार 2 चेंडूंवर 2 त्रिफळा उद्ध्वस्त करतोय तो म्हणजे गोलंदाज हर्षद. ऍक्शन रिप्ले पाहायला मिळतोय. याआधी शुभमनच्या त्रिफळा उद्ध्वस्त केल्या आणि आता मात्र भाविकाच्या त्रिफळा उद्ध्वस्त केल्या. तीन बॉल ना. विघ्नेश स्टंप काढून लाव. ऑफ साईडचा स्टंप काढून लाव. परत ऑफ साईड. दुसरा आणि तिसरा चेंडूवर गडीबाद केले. धावसंख्या असणार आहे ती 52 धावा. हॅट्रिकचा चेंडू पाहूया. तिसरा यष्टी उद्ध्वस्त करतोय का गोलंदाज हर्षद. आणि आता मात्र चांगला चेंडू निश्चितच जरी हा हॅट्रिक घेतला नाही तरी चांगलीच गोलंदाजी. जर पाहिलं दुसऱ्या आणि तिसऱ्या चेंडूवर जे त्रिफळाचित केले ऍक्शन रिप्ले पाहायला मिळाला. जो दुसऱ्या चेंडूवर त्रिफळाचित केला तशाच पद्धतीचा तिसऱ्या चेंडूवर सुद्धा त्रिफळाचित केला तो गोलंदाज हर्षद यांनी. आपण यूट्यूबच्या माध्यमातून हिट स्पोर्ट्स 6 हिटर्स स्पोर्ट्सच्या माध्यमातून हा पाहू शकतो ऍक्शन रिप्ले. आता मात्र चांगलीच गोलंदाजी केली जाते ती हर्षद याच्याकडनं. निर्धाव असा चेंडू रिव्ह्यू घेतलेला आहे बॅटिंग संघाने. नो साठी डिसिजन पेंडिंग. तिसरे पंच कौशिक व्यस्त पाहायला मिळत आहेत स्क्रीनवर. निर्धाव असा चेंडू. सागर तो नाही दिसणार आहे. खाली काय बघितलं नाही. शेवटचा चेंडू. आता मात्र लेग यष्टांच्या बाहेर एक अवांतर धावसंख्या होते ती 53 धावा. जर विचार केला पहिल्या षटक जर बघा पहिल्या षटकामध्ये 33 धावा आल्या होत्या. नंतर मात्र पुढच्या 4 षटकामध्ये केवळ 20 धावा देत आहेत ते साईनाथ संघाचे गोलंदाज. पूर्णपणे बांधून ठेवलं नियंत्रण गोलंदाजीवर. तिकडे धावचीचा प्रयत्न केला होता परंतु एक धाव. षटकाची समाप्ती 5 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती 54 धावा. हो येऊ तर ते कोण आहे. जन्मेश. वैयक्तिक पहिला आणि सांघिक 6वं षटक हातात तो गोलंदाज जन्मेश.
हा कोणाचे कोणाचे घेऊन बसलाय पडणार भावा माझी छोटी छोटी घेशील काय आहे, काय आहे? सॉसेस कोण बसलाय कुठे बसलाय पहिला चेंडू घेऊन संदेश, चांगलाच चेंडू, पहिली धाव, पहिली धाव घेण्याच्या नादात फलंदाज मात्र होतोय धावचीत. 7वा गडी जातोय तो मयुरेशच्या स्वरूपात. पहिल्या चेंडूवर धावचीत झाला, स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न केला तो हर्ष यांनी. क्षमता आहे या फलंदाजामध्ये, मोठे फटके मारू शकतो. दुसरा चेंडू घेऊन जन्मेश्वरच्या दिशेने त्रिफळाचीत, यू मिस साइड, डेफिनेटली हिट. या पद्धतीचा चेंडू, स्ट्राईक घेतली होती, मोठा फटका मारण्याच्या नादात मात्र आपला विकेट गमावला. आणि चांगलीच गोलंदाजी, पूर्णपणे आता मात्र नियंत्रण करून ठेवलाय ते गोलंदाजी संघाने. 8वा गडी बाद होतोय तो रिअल वन संघाचा. आणि जन्मेशांना 100 रुपयाचं पारितोषिक देण्यात येतं ते जामी यांच्याकडनं. कारण चांगला चेंडू आहे, तेवढा चांगला त्रिफळाचीत केला होता. हर्ष यांचा गडी मिळवल्याबद्दल 100 रुपयाचं पारितोषिक तुमच्या अकाउंटला जीपे केले जातील जामी यांच्याकडनं. नाही आलं तर मंडळाला सांगायचं, ते आम्ही तुम्हाला घेऊन देऊ निश्चितच. तिसरा चेंडू घेऊन जन्मेश, आता मात्र थोड्या लेग यष्टांच्या बाहेर. पंच सागर यांनी वाढ घोषित केला. 1 अवांतर धाव, धावसंख्या जाते 55 या धावसंख्येवर. आता कोणाला जिग्नेश जिग्नेश आणि संजोग. तिसरा चेंडू, चांगला चेंडू, निर्धाव असा चेंडू हाताळला जातोय. शेवटचे 3 चेंडू बाकी असतील. पंचावन्न. चौथा चेंडू जन्मेशांचा, चांगला चेंडू, पाहिला आढळला, पंचांकडे दाद मारली, पंचांनी ती फेटाळून लावली. 1 धाव, धावसंख्या पुढे सरसावलाय 56 या धावसंख्येवर. दोन चेंडू बाकी असतील. जर स्कोर बघितला धाव फलक तर पहिल्या षटकामध्ये 33 धावा, त्याच्यानंतर मात्र पुढचे 5 षटक चांगल्याच रीतीने हाताळले जात आहेत ते साईनाथ संघाकडनं. आता मात्र तिकडे गचा क्षेत्ररक्षण, निश्चितच धावचीची संधी होती परंतु संधी मात्र हुकतोय. केवळ 1 धाव, धावसंख्या 1ने पुढे होत आहे. धावसंख्या जाऊन पोचते 57 धावा. शेवटचा चेंडू बाकी असेल, पाहूया शेवटच्या चेंडूवर मोठा प्रहार करतोय का जिग्नेश. रिव्ह्यू घेतलेला आहे, रिव्ह्यू चेक करायचा आहे. थर्ड पंच डिसिजन पेंडिंग. अरे कळतंय रे इकडं
वाईट कायम असणार आहे. फलंदाज कोणता बाद झालाय सांगायचंय. फलंदाज बाद होतोय. स्कोर किती झाला रे? 57 धावा. नाही नाही काय नाही. पुन्हा एकदा एक अंतर धाव. भाऊ भाऊ वाईट परत वाईट हा 58 आहे ना 58 आहे ना 58 झाला ना. पुढचा चेंडू पुन्हा एक अंतर धाव. षटकाची समाप्ती. धावसंख्या होते 59 ना. साठ धावा झाल्यात आणि 61 धावांचं आव्हान असणार आहे. गौरव 61 आहे टार्गेट. म्हणजे तू संजोगच्या जागी त्याला टाकला. नाही हर्षला ठेवलेला आणि तो संजोग केला तू नंतर हे जाऊ तरी त्याला 2 मिनिटाला धावून साईड तर देऊन जा. दादा हे व्यंकट बॉल घेऊन जा. अजून कोणतरी स्किल आहे. चला 61 धावांचं आव्हान दिलंय ते साईनाथ संघासमोर. रिअल संघाने 10ची सरासरी राखावीची असणार जर सामना विजय मिळवायचा असेल. सलामीची दोन्ही फलंदाज एका साईडला असणार मंदार, दुसऱ्या साईडला असणार हर्षद. प्रथमेश आणि हर्षद दोन्ही बंधू खेळपट्टीवर.
तसंच सलामीचं षटक हातात गोलंदाज हर्ष. बॉलिंग पॉवर प्लेचं षटक. सामन्याला सुरुवात. 36 चेंडू आणि 61 धावांचा आव्हान. पहिला चेंडू हर्ष. प्रथमच्या दिशेने पहिला चेंडू सूर्य कसा टोळावला. चांगला चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं तिकडे क्षेत्ररक्षणाकडनं केवळ 1 धाव. आता मात्र स्ट्राईकवर येत आहे तो फलंदाज हर्षद. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन पाहायला मिळतंय. दुसरा चेंडू हर्षदच्या दिशेने. चांगला चेंडू पाहायला आढळला. निर्धावाचा चेंडू. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न करत होता परंतु निर्धावाचा चेंडू जातोय. तिसरा चेंडू घेऊन पुन्हा एकदा हर्षदच्या दिशेने. आता मात्र चांगलाच चेंडू. निर्धावाचा चेंडू हाताळतोय. चांगलाच मारा गोलंदाजीमध्ये पाहायला मिळत आहे हर्ष यांच्याकडनं. पूर्णपणे अनुभव या मैदानाचा. चौथा चेंडू घेऊन हर्षदच्या दिशेने. चांगला शॉर्टपिच पडता चेंडू. अंगाला आदळला चेंडू. 1 धाव. धावसंख्या देखील वरते. धावसंख्या होते ती 2 धावा. जर गडी मिळवला तर 100 रुपयाचं रोख पारितोषिक असणार ते वीरेंद्र तांडेल यांच्याकडनं. हर्षांनी जर गडी मिळवला तर 100 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. चांगलाच चेंडू. पंचांकडे दाद मागितला होता परंतु पंचांनी फेटाळून लावला. 100 रुपये मात्र वाचलेले आहेत वीरेंद्र तांडेल यांचे. निर्धाव असा चेंडू. शेवटचा चेंडू घेऊन प्रथमच्या दिशेने. आता मात्र खूपच बाहेर. पंचसागर यांनी वाईट घोषित केला. 1 अवांतर धाव. पहिली अवांतर धाव पाहायला मिळते हर्षांच्या गोलंदाजीमधनं. धावसंख्या ती 3. स्लिपला जर झेल पकडला गेला तर 100 रुपयाचं पारितोषिक असताना ते चिरावीसाठी. आता मात्र वेगाने मारण्याचा प्रयत्न केला होता परंतु चेंडू आणि फैजा काही संपर्क होत नाहीये. षटकाची समाप्ती. धावसंख्या होते ती 3. 30 चेंडू मागे 58 धावांची गरज. चांगलंच षटक हाताळलं गेलं. ते बॉलिंग पॉवर षटकामध्ये केवळ 3 धावा खर्च करतोय तो गोलंदाज हर्ष. मयुरेश. मयुरेश वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरे षटक हातात. 30 चेंडू आणि 58 धावांची गरज असणार आहे. पहिला चेंडू घेऊन मयुरेश हर्षदच्या दिशेने. चांगला चेंडू ऑफसाईडच्या दिशेने खेळून काढला. थोडंसं गचा असं क्षेत्ररक्षण आणि 1 धाव मिसफिल्ड झाली होती. त्याच दरम्यान 1 धाव पाहायला मिळते. आता मात्र स्ट्राईक वर येत आहे तो प्रथमेश. चांगलाच फलंदाज. चांगलीच फलंदाजी करतोय परंतु आतापर्यंत चेंडू आणि फैचा काही संपर्क होत नाही जसा संपर्क झाला पाहिजे. पाहूया 29 चेंडू बाकी असतील आणि धावा करायचे असणार आहेत ते 57. आता मात्र 1 धाव ध्रुव तरे यांच्याकडनं. जन्मेश आणि यज्ञेश यांना 100 रुपयाचा रोख पारितोषिक आलाय चांगलीच गोलंदाजी केल्याबद्दल.
ध्रुव तरे यांच्याकडनं जन्मेश आणि यज्ञेश या दोन्ही गोलंदाजांना 100-100 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे. त्यांनी आमच्याकडनं येऊन नंतर घेऊन जायचं आहे. दुर्वेश माफ करा, दुर्वेश यांच्याकडनं आणि वाईट चेंडू आणि एक चौटी धाव 1+1 अशा 2 धाव. दुर्वेश धाव संख्येत 2 ने भरत आहे. धाव संख्येला ते 7 धावा. तिसरा चेंडू घेऊन मयुरेश प्रथमच्या दिशेने. हा चेंडू मात्र खूपच बाहेर आणि एक चांगलीच चौटी धाव 1+1 अशा 2 धावा पाहायला मिळतात. धाव संख्या होते 9 धावा. अवांतर धावांवर नियंत्रण ठेवावं लागेल जर विजय मिळवायचा असेल तर. अवांतर धावांवर विजय मिळवावा लागेल गोलंदाजांना. आपण पाहिलं होतं साईनाथ संघाकडनं खूप अवांतर धावा पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळाल्या. त्यानंतर मात्र नियंत्रण ठेवून चांगलाच कमबॅक केला होता. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज, गोलंदाजी मार्कवर. तिसरा चेंडू घेऊन हर्षदच्या दिशेने. पुन्हा एक अवांतर चेंडू. धाव संख्या पुढे सरसावला. डबल फिगर 10 धावा. तिसरा चेंडू पुन्हा एकदा मयुरेश चांगलाच टोळावला. तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण भाविक कडनं पाहायला मिळतंय. केवळ 1 धाव. तीन चेंडू झालेला चौथा चेंडू घेऊन मयुरेश प्रथमच्या दिशेने. आता मात्र सुरेख कसा फटका. चेंडू जात सीमा देशापार. एक बिग षटकार, अवार षटकार पाहायला मिळतोय. षटकार क्रमांक 1 या इनिंग मधील. धाव संख्येत 6 ने भर. शॉर्ट पिच चेंडू होता त्याला पुल केला आणि चेंडू पाठवला मृदुंगाचार्य नारायणराव कोळून बिल्डिंगच्या दिशेने. 6 धावांकरता 10 धावांची सरासरी राखायची होती तर सामना विजय होता. पुढचा चेंडू चांगला चेंडू. आता मात्र ह्या चेंडूला हलक्या हाताने खेळून काढतोय. निश्चितच या चेंडूवर सुद्धा मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न केला पाहिजे होता प्रथमेश यांनी. धाव संख्येला ती 18. 10च्या सरासरीने खेळायचं आहे. 9ची सरासरी राखलाय. शेवटचा चेंडू बाकी असेल. शेवटचा चेंडू मयुरेश खूपच अवाग्याच्या बाहेर. पंचांनी वाईट घोषित केला. धाव संख्या होती ती 19 धावा. जी सरासरी राखायची होती ती सरासरी राखताना साईनाथ संघ खूपच महागडे षटक म्हणता येणार. 5 चेंडू हाताळले गेलेत आणि धाव संख्या दिल्यात ती 16. शेवटचा चेंडू घेऊन गोलंदाज सज्ज. थोडस क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल यष्टीरक्षक हर्ष यांच्याकडनं पाहायला मिळत आहे. शेवटचा चेंडू घेऊन खूपच बाहेर. पंचांनी हा वाईट घोषित केला. 1+1 2 धावा. धाव संख्या होती ती 21 धावा. शेवटचा चेंडू बाकी असेल. स्ट्राईकवर होता तो प्रथमेश. एक षटकारासह 9 धावांवर खेळतोय. चांगलाच प्रहार केला होता. चौथ्या चेंडूवर षटकार टोळवला होता. पाहूया पुन्हा एक संधी येते षटकार टोळवण्याची. मारतोय का षटकार प्रथमेश.
धावसंख्या होती 21. खूपच महागडे षटक. पुन्हा एक अवांतर चेंडू. पंचांनी सागर यांना वाईट घोषित केला. धावसंख्येत एकनीवर धावसंख्या होते ती 22 धावा. शेवटचा चेंडू बाकी असेल. 19 धावा खर्च केल्यात आतापर्यंत. या षटकाचे 5 चेंडू झाले आहेत. शेवटचा चेंडू घेऊन सुरेख कसा फटका. चेंडू जातो उंच. पाहूया झेल होतोय का. आणि तिकडे चांगलाच प्रयत्न तिकडे क्षेत्ररक्षकाकडनं पाहायला मिळत आहे. निश्चितच चांगला प्रयत्न तिकडे. नक्कीच आपल्या संघासाठी चार धावा वाचवतोय. 2च धावा केवळ. धावसंख्येत 2वर चांगला फटका मारला होता आणि तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण सुद्धा पाहायला मिळालं संजोग कडनं. धावसंख्येत 2वर धावसंख्या होती ती 24 धावा. आता मात्र 24 चेंडू आणि 37 धावांची गरज असणार आहे. चेंडू आणि धावांचे अंतर असणार आहे 13. वैयक्तिक पहिला आणि संघाचा तिसरा येडा घातात तो गोलंदाज जिग्नेश. 24 चेंडू आणि 37 धावांची गरज. खूपच महागडे षटक. 21 धावा आल्या त्या दुसऱ्या षटकामध्ये. थोडासा हातभार लावताना आता मात्र एक अवांतर चेंडूची सुरुवात करतोय तो गोलंदाज जिग्नेश. धावसंख्येत 1वर धावसंख्येला ते 25 धावा. पहिल्या षटकामध्ये जशी मंदार यांनी हातभार लावला होता तसं दुसऱ्या षटकामध्ये हातभार लावला तो गोलंदाज मयुरेश यांनी. आता मात्र जिग्नेश सुद्धा गोलंदाजीची सुरुवात करतोय एक वाईट चेंडूने. 24 चेंडू आणि 36 धावांची गरज असणार आहे. पहिला चेंडू चांगला चेंडू. लोअर फुलटॉसचा चेंडू लॉंग ऑफच्या दिशेला खेळून काढतोय 1 धावांसाठी. आता मात्र स्ट्राईक वर येत आहे तो म्हणजे प्रथमेश. चांगलीच फटकेबाज. एक षटकार सुद्धा मारला होता आणि दुसरा षटकार त्यांचा अडवला होता तो संजोग यांनी चांगला क्षेत्ररक्षण करून. नाही बोलून धावसंख्या ती 26. आता मात्र स्ट्राईक वर येत आहे तो प्रथमेश. दुसरा चेंडू घेऊन जिग्नेश प्रथमेशच्या दिशेने. हा चेंडू लेग यष्टांच्या बाहेर. पंच सागर यांनी वाईट घोषित केला. 1 अवांतर धाव. धावसंख्या होती ती 27 धावा. खूपच जवळ गेला हा यष्टांच्या. पुढचा चेंडू निर्धाव असा चेंडू जातोय. अरे मी सगळं पूर्ण झालं नाही. तिसरा चेंडू घेऊन चांगलाच फटका टळवला आणि चेंडू जातोय षटकार. क्षेत्ररक्षकाचा पाय पडला सीमारेषेवर आणि 6 धावा. धावसंख्येत 6 वर.
धावसंख्येत 6 ने भरत आहे. धावसंख्या होता ती 33 धावा. झेल टिपला होता आणि जास्तच आनंदामध्ये गेला आणि चेंडूला पाठवलं होतं 6 धावांकरता. आता मात्र चांगल्याच फॉर्म मध्ये आपण पाहतोय फलंदाजाला. थोडस ऍडव्हर्टायझिंग मैदानामध्ये. पुढचा चेंडू घेऊन आता मात्र फुल टच चेंडू पंचांनी वाईट घोषित केला. 1 धाव. धावसंख्येत 1 ने भर. धावसंख्येत 34 धावा. पुढचा चेंडू जन्मेश प्रथमच्या दिशेने. सूर्य कसा फटका. चेंडू जातोय सीमारेषा पार. 1 धाव. डिक्लेअर झोन मध्ये जातोय हा चेंडू. चांगलाच फटका मारला होता पण चेंडू गेला डिक्लेअर झोन मध्ये. धावसंख्या पुढे सरसावलाय. पस्तीस धावांवर शेवटचे 2 चेंडू बाकी असतील. चांगलीच फटकेबाजी पाहायला मिळते प्रथमेश यांच्याकडनं. जर करंट रन रेट आपण पाहिला तर 13.13 सरासरी खेळत आहेत. लो फुलटस चेंडू समोरच्या दिशेला जात. 1 धावांकरता. धावसंख्या 36. शेवटचा चेंडू बाकी असेल. शेवटचा चेंडू घेऊन आणि त्रिफळाची यष्ट उद्ध्वस्त होताना फलंदाज हर्षदच्या पहिला झटका बसतोय साईनाथ संघाला हर्षदच्या स्वरूपात. आता मात्र मैदानात मयूर एका साईडला प्रथमेश, दुसऱ्या साईडला मयूर, दोन्ही हार्ड हिटर असे फलंदाज. जर विचार केला साईनाथ संघाकडनं जर धावसंख्या होती 36 धावा, 18 चेंडू 25 धावा. आता मात्र अंतर केवळ 7 धावांचं असणार आहे चेंडू आणि धावांमध्ये. एका साईडला प्रथमेश तर दुसऱ्या साईडला मयूर, दोन्ही हार्ड हिटर फलंदाज. क्षमता या दोन्ही फलंदाजामध्ये सामन्याचा परिणाम बदलू शकतं. 18 चेंडू आणि 25 धावांची गरज. जर प्रथमेशचा विकेट काढला तर 200 रुपयाचा पारितोषिक असणार आहे वीरेंद्र तांडेल यांच्याकडनं. तसंच आमचे सुद्धा कॅमेरामॅन कृपेश सांगेलकर यांचं सुद्धा इकडे आगमन झालेलं आहे. पहिला चेंडू खूपच अभाग्याच्या बाहेर, पंचांनी वाईट घोषित केला. 1 धाव. धावसंख्या आता ती 37 धावांवर. 18 चेंडू आणि 24 धावांची गरज. पहिलं षटक चांगलं हाताळलं होतं हर्ष यांनी. आपल्या पहिल्या षटकामध्ये केवळ 3 धावा दिल्या होत्या. आता मात्र दुसऱ्या षटकाच्या सुरुवातीला पहिलाच चेंडू अवांतर हाताळतोय. शॉर्ट पिच मध्ये चेंडू आला. सूर्य कसा फटका मारलाय, चेंडूला पाठवलाय लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. लांब लचक षटकार. धावसंख्येत 6 ने भर. धावसंख्येत 6 ने भरत आहे. आता मात्र 17 चेंडू आणि 18 धावांची गरज असणार आहे. सूर्य कसा स्ट्रोक. शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू, टेनिस शॉट पाहायला मिळाला. फुल टच चेंडू, नो बॉल. पंचांनी नो घोषित केला आणि 1 धाव डिक्लेअर झोन मध्ये.
1+1 अशा 2 धावा. आता मात्र समीकरण बदललाय. 17 चेंडू आणि 16 धावांची गरज. धावसंख्या पोचलाय ती 45 धावा. खरोखरच कौतुक करतोय ते प्रथमेशचं. का सांगितलं होतं प्रथमेश हा जोपर्यंत खेळपट्टीवर राहणार तोपर्यंत धावा जमत राहणार त्या साईनाथ संघासाठी. आता मात्र फ्री हिटचा चेंडू, एक सुवर्ण संधी प्रथमेशसाठी आणि त्रिफळाचीच झालाय. परंतु हा पैसे वाचले गेलेले आहेत वीरेंद्र यांचे, कारण त्रिफळाचीच झाला होता. परंतु फ्री हिटचा चेंडू होता. 16 चेंडू आणि 16 धावांची गरज असणार आहे. निर्धावाचा चेंडू, तिसरा चेंडू, सुरेख फटका, चेंडूला बटवला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला. 6 धावांकरता प्रथमेश ऑन फायर. अप्रतिम फटकेबाजी आणि खरोखरच चांगलाच प्रहार हर्षांच्या गोलंदाजीवर पाहायला मिळत आहे. पुढचा चेंडू आणि सुरेख असा फटका. पाहूया झेल घेण्याची संधी आहे. आता मात्र झेल टिपला जातो, फलंदाज होते बाद, परंतु आपल्या संघासाठी कार्य करून जाताना चांगलीच फलंदाजी करताना प्रथमेशसाठी आज झाला पाहिजे. तर 3 षटकारासह 4 षटकारासह वैयक्तिक 32 धावा, 14 चेंडू आणि 32 धावांची खेळी. 200 रुपयाचं लागू विरू बोलले ना विकेट काढल्यावर. 200 रुपयाचं पारितोषिक लागलेलं आहे हर्षांच्यासाठी. त्यांनी गडी मिळवला, परंतु कौतुक करावे लागेल. धावसंख्या ते 51. आता 10 धावांची गरज, 10 धावांची गरज असणार आहे. बॉल किती 4 बॉल झाले ना, 15 चेंडू आणि 10 धावा. 4 चेंडू, माफ करा, 4 चेंडू झालेत. अरे भाऊ 4 एक बोल्ड झालेला ना, एक आणि तिसरा बॉलला दुसरा बॉल डॉट गेला. एक छक्का मारला, दुसरा बॉल डॉट गेलेला. पाचवा चेंडू हर्ष यांचा. आता मात्र बॅटची कड घेतोय आणि 1 धाव. यज्ञेश मात्र स्ट्राईकवर येतोय. डिक्लेअर झोन. धावसंख्येत 1 नंबर, धावसंख्येत 52 धावा. पहिल्या चेंडूवर षटकार आला होता, त्यानंतर नो बॉल होता, त्यानंतर फील्डच्या चेंडूला त्रिफळाचीच झाला होता. 13 चेंडू आणि 9 धावांची गरज. शेवटचा चेंडू, एक अवांतर चेंडू आणि चांगलीच रनिंग बिटवीन द विकेट. तिकडे मयूर आणि यज्ञ यांच्यामध्ये पाहायला मिळतं. 1+1 अशा 2 धावा. 54 धावा झालेल्या. आता 13 चेंडू आणि 7 धावांची गरज असणार आहे. एक जेव्हा सामना सुरू झाला वाटलं होतं पहिल्या षटकामध्ये 34 धावा झाल्या त्यानंतर की रिअल वन संघ पूर्णपणे वर्चस्व गाजवेल का, पण गोलंदाजीमध्ये मात्र कमबॅक करून दिला यज्ञेश, जन्मेश आणि हर्षद यांनी. आणि त्यानंतर मात्र फलंदाजीमध्ये पूर्णपणे योगदान दाखवतोय तो फलंदाज प्रथमेश. 14 चेंडू आणि 32 धावा, त्यामध्ये 4 षटकारांचा समावेश पाहायला मिळाला आणि पूर्णपणे आपल्या संघाला कमबॅक करून दिला. आता 12 चेंडूंचा खेळ बाकी आणि 12 चेंडू मागे फक्त 7 धावांची गरज असेल. आता मात्र बॅटिंग पॉवर प्लेचं षटक असणार आहे. जिग्नेश. 12 चेंडू आणि 7 धावांची गरज. गोलंदाजीमध्ये चांगलीच गोलंदाजी केली होती, आता फलंदाजीमध्ये काय करतोय तो यज्ञेश. पहिला चेंडू, चांगला चेंडू, निर्धावाचा चेंडू. 11 चेंडू आणि 7 धावा. पाहूया शेवटच्या चेंडूवर सामना जातोय का, शेवटच्या षटकापर्यंत सामना पाहायला मिळतोय का. दुसरा चेंडू पंच विघ्नेश यांनी घोषित केलेला आहे. आता एक अवांतर धाव. चेंडू बाकी असतील 11, धावा करायच्या असतील 6 आणि गडी गेलेले आहेत 2. 8 गडी बाकी असतील. फ्रीडचा चेंडू पाहूया, या चेंडूवर षटकार मारताय का. फ्रीडचा चेंडू संधी आहे यज्ञेशांना. शॉर्ट पेसचा चेंडू, वाईट चेंडू आणि +1 धाव. 1+1 अशा 2 धावा. आता मात्र
संधी मिळते ती मयूरला. मयूर मध्ये क्षमता आहे. षटकार मारतोय का मयूर? सुवर्ण संधी. फीटचा चेंडू मयूरच्या दिशेने. एक अवांतर धाव. आता मात्र केवळ 3 धावांची गरज असणार आहे. 11 चेंडू आणि 3 धावा. फीटचा चेंडू पुन्हा एकदा मयूरच्या दिशेने. पंचांनी न घोषित केलेला आहे. दोन धावांची गरज असणार आहे. नो चेंडू आहे. फीट असणार आहे. पुन्हा एकदा फलंदाज मयूर यांना. दुसरा चेंडू. एक अवांतर चेंडू. आता केवळ 1 धावांची गरज. सामना बरोबर सुटलेला आहे. केवळ 1 धावांची गरज. शेवटचा चेंडू. शेवटची धाव माफ करा. आता मात्र विजय मिळत आहे तो साईनाथ संघ. साईनाथ संघाचं अभिनंदन आणि कौतुक करेल ते मी रिअल इव्हेंट संघाचं. जन्मेश आणि यज्ञेश दोघांना विनंती करेल त्यांनी आपलं 100 रुपयाचं पारितोषिक घेऊन जायचं आहे. ध्रुवेश यांच्याकडनं तुम्हाला 100 रुपयाचं पारितोषिक. तुमचीच विभाग